हाय स्टुडंट्स, आज आपण एम्पिरिकल आणि मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरचे काही न्यूमरिकल्स डिस्कस करणार आहोत. तर आता इथे हे पहिला न्यूमरिकल दिलेला आहे, दी पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन इन NaOH. आता याच्यामध्ये आपल्याला NaOHचं पहिल्यांदा मोलार मास फाइंड आउट करावं लागेल. आपल्याला माहीत आहे NaOH मध्ये Naचं ॲटॉमिक मास 23 आहे, त्यानंतर ऑक्सिजनचं 16 आहे, हायड्रोजनचं 1 आहे. मग हे टोटल केली तर ही किती येते, 40 येते. म्हणजे 40 ग्रॅम पर मोल हे NaOHचं मोलार मास झालेलं आहे. मग आता याच्यामध्ये ऑक्सिजन किती आहे, तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे हे 100% म्हणजे 40 इज इक्वल टू 100%. तर ऑक्सिजन किती आहे, 16 आहे. 16 म्हणजे किती पर्सेंट होईल, हे अशा पद्धतीने जावं लागेल, आहे की नाही. मग आता याच्यात आपल्याला कसं लिहा जमते, पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू काय म्हणा जमते, हे 16 × 100 डिवायडेड बाय 40, म्हणजे 16 × 100 डिवायडेड बाय 40. हे 0 0 कॅन्सल, म्हणजे 160 डिवायडेड बाय 4, म्हणजेच किती येते, 40, आहे की नाही. आता इथं पर्यायामध्ये बघा ए पर्याय दिलेला आहे, म्हणून इथं आपण याचं ॲन्सर कोणतं आहे म्हटलं, तर कोणतं म्हणू शकतो, हे ए त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट न्यूमरिकलकडे जाऊत. दुसरा न्यूमरिकल काय म्हणते, दुसरा न्यूमरिकल जो आहे, ॲन ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. इट्स एलिमेंटल अनालिसिस गेव 38.71% ऑफ कार्बन. म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये काय दिलं, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन यांचं पर्सेंटेज दिलं आणि त्या कंपाऊंडचा एम्पिरिकल फॉर्म्युला फाइंड आउट करा म्हटलं. मग आता आपल्याला पर्सेंटेज कार्बनचं किती दिलेलं आहे, 38.71. त्यानंतर हायड्रोजनचं दिलेलं आहे किती, हायड्रोजनचं किती आहे, 9.67. नंतर ऑक्सिजनचं किती आहे, 51.62 आहे. आता आपण याच्याकडे बघितलं तर हे सम जी आहे ती काय, ते 100 येते. म्हणजे याच्यामध्ये त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये हे 3च एलिमेंट आहेत असं निश्चित होते. मग आता एम्पिरिकल फॉर्म्युला काढण्यासाठी काय करावं लागते, पहिल्यांदा ॲटॉमिक रेशो. मग ॲटॉमिक रेशो म्हणजे काय असते, त्यांचं जे पर्सेंटेज आहे त्यांना त्यांच्याच ॲटॉमिक वेटनं डिव्हाइड करायचं. म्हणजे आता कार्बनचं पर्सेंटेज जे आहे त्याला कितीनं डिव्हाइड करणार आपण, 12नं डिव्हाइड करणार. हायड्रोजनचं जे पर्सेंटेज आहे, हायड्रोजनच्या ॲटॉमिक मासनं 1नं. त्यानंतर हे जे ऑक्सिजनचं आहे त्याला आपण कितीनं, 16नं डिव्हाइड करणार. आता हे आपल्याकडे 38.71 डिव्हायडेड बाय 12 जे आहे ते किती यायलेला आहे, हा जो रेशो आहे हा किती याला 3.226 अशा टाईपचा येतो. आणि हे 1नं डिव्हाइड केलं म्हणजे जेवढ्याला तेवढंच राहते, 9.67. आणि हे सुद्धा तेवढंच येते, किती, 3.226 अशा टाईपचं. मग आता याच्या पुढची, हा ॲटॉमिक रेशो झाला, पुढची स्टेज कोणती आहे, स्मॉलेस्ट रेशोनं ऑल रेशोला डिव्हाइड करायचं. मग आता हे 3.226 स्मॉलेस्ट आहे, मग याला आपण काय करायचं, हे 3.226नं डिव्हाइड, यालासुद्धा आपल्याला काय करायचं, 3.226नं डिव्हाइड करायचं. आणि यालासुद्धा काय करायचं, 3.226नं डिव्हाइड करायचं. मग आता हा रेशो जो आहे
तो काय येतो 1 येतो. हा जो रेशो आहे तो काय येतो 1 येतो. आणि हा जो आहे हे नियर अबाउट 3 येते. म्हणजेच ॲक्च्युअल जर कॅल्क्युलेशन केलं तर हे 2.997 अशा टाईपचं येते. पण हे 2.997 म्हणजेच काय अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 3 आहे. म्हणून आता याच्यात कार्बन इज टू हायड्रोजन इज टू ऑक्सिजन रेशो काय म्हटलं तर 1:3:1. मग देअरफॉर एम्पिरिकल फॉर्म्युला इज C1H3O1. म्हणजे हा त्याचा एम्पिरिकल फॉर्म्युला झाला. मग आता हा एम्पिरिकल फॉर्म्युला कोणत्या पर्यायामध्ये दिलेला आहे याच्यात? हे तिसऱ्या पर्यायामध्ये. म्हणून या सेकंडचं ॲन्सर काय होणार आहे? तिसरं होणार आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट न्यूमरिकलमध्ये काय म्हणते? इफ टू कंपाऊंड्स हॅव दी सेम एम्पिरिकल फॉर्म्युला, बट डिफरंट मॉलिक्युलर फॉर्म्युला दे मस्ट हॅव. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला डिफरंट आहे म्हटल्यानंतर त्याचं मॉलिक्युलर वेट डिफरंट असणारच आहे. म्हणून याच्यामधलं उत्तर कोणतं येणार तर डिफरंट मॉलिक्युलर वेट हे त्या तिसऱ्याचं उत्तर असणार आहे. म्हणजेच आपल्याला काय म्हणायचं ते तिसऱ्या क्वेश्चनचं ॲन्सर कोणतं असणार आहे? डिफरंट मॉलिक्युलर वेट. आता याचं एक्झाम्पल घेऊन सांगू शकतो. आता ॲसिटिलिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H2 आहे आणि एम्पिरिकल फॉर्म्युला CH आहे. मग आता याचं मोलार मास किती झालेलं आहे? 26. आणि म्हणजे याच्यात काय म्हटलेलं आहे? हॅव सेम एम्पिरिकल फॉर्म्युला बट डिफरंट मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता हे जर बेन्झिनचं जर बघितलं तर त्याचा एम्पिरिकल फॉर्म्युला सेम आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H6 आहे आणि याचं मोलार मास किती येते? 78 येते. म्हणजे एम्पिरिकल फॉर्म्युला सारखा आहे पण मॉलिक्युलर फॉर्म्युला डिफरंट आहे. म्हणून त्यांचं मॉलिक्युलर वेट कसं असणार आहे? डिफरंट असणार आहे. तर हे झाला तिसरा न्यूमेरिकल. आपण चौथ्याकडे जाऊत आता. तर चौथ्यामध्ये काय म्हणते? एक कंपाऊंड 80 ग्रॅम आहे. ऑन अनालिसिस गिव्स कार्बन 24 ग्रॅम, हायड्रोजन 4 ग्रॅम, ऑक्सिजन 32 ग्रॅम. म्हणजे आता याच्यात कार्बन इज टू हायड्रोजन इज टू ऑक्सिजन हा रेशो कसा आहे म्हटलं तर 24:4:32 आणि याचा अटॉमिक मास 12 आहे, याचं 1 आहे आणि याचं 16 आहे. म्हणजे रेशो काय व्हायला? हे 2:4:2 म्हणजे स्मॉलेस्ट रेशो काय होईल? 1:2:1. आणि एम्पिरिकल फॉर्म्युला काय असतो? स्मॉलेस्ट रेशो देणारा फॉर्म्युला. म्हणून काय होईल? C1H2O1. आणि याच्यामध्ये आपल्याला काय एम्पिरिकल फॉर्म्युला विचारलेला आहे. मग तो कोणतं होणार आहे? C1H2O1. म्हणजेच डी ॲन्सर होईल याचं. म्हणजे या चौथ्याचं ॲन्सर काय झालं? डी झालं. त्यानंतर पाचव्यामध्ये काय? एम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ ए कंपाऊंड इज CH2O. एम्पिरिकल फॉर्म्युला दिला आणि 0.0835 मोल ऑफ कंपाऊंड कंटेन 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दी कंपाऊंड. आता याच्यात आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला 0.0835 मोलमध्ये 1 ग्रॅम हायड्रोजन आहे, तर 1 मोलमध्ये किती राहील हे कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि मग तेवढा हायड्रोजन कोणामध्ये आहे त्याच्यावरून आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायला जमते. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? 0.0835
0.0835 मोल इज इक्वल टू 1 ग्रॅम हायड्रोजन. तर 1 मोल इज इक्वल टू हाऊ मच हायड्रोजन. मग आता हे काय होते, हे 1 इंटू 1 डिवायडेड बाय 0.0835 म्हणजेच काय होते 1 डिवायडेड बाय 0.0835. मग आता हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला किती यायलेलं आहे ते साधारणतः ते 11.97 येते पहा, 11.979. मग आता हे जवळपास कसं आहे 12 आहे. मग आता 12 ग्रॅम हायड्रोजन असणारा मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता आहे म्हटलं तर पहिल्यामध्ये 12 हायड्रोजन दाखवायले, दुसऱ्यामध्ये 10 दाखवायले, तिसऱ्यामध्ये 8 दाखवायले. म्हणून याचं ॲन्सर काय होणार आहे, हे 12 वालं म्हणजेच कोणतं होईल, ए होईल. कारण मॉलिक्युलर फॉर्म्युला जर C6H12O6 असेल तर त्याच्यामध्ये हायड्रोजन किती असणार आहे, त्याच्या ॲटॉमिक मास जेवढं येते त्या पूर्ण हायड्रोजनचं म्हणजे 12 इंटू 1 तेवढे ग्राम त्या 1 मोलमध्ये असणार आहे. म्हणून मॉलिक्युलर फॉर्म्युला त्या कंपाऊंडचा कोणता असणार आहे, 5 असणार आहे. त्यानंतर आपण 6व्या न्यूमरिकलकडे जाऊत. 6वा न्यूमरिकल काय म्हणते, दी एम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ ॲन ॲसिड इज CH2O2. दी प्रोबेबल मॉलिक्युलर फॉर्म्युला, प्रोबेबल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल म्हणते. तर आता याच्यामध्ये आपल्याला मॉलिक्युलर आणि एम्पिरिकल फॉर्म्युल्यामधलं रिलेशन माहीत असलं पाहिजे. तर काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला मे बी इक्वल टू एम्पिरिकल फॉर्म्युला और सिंपल मल्टिपल ऑफ एम्पिरिकल फॉर्म्युला गिव्स दी मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणजेच हे असा फॉर्म्युला आहे. कसा आहे तो फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू N इंटू एम्पिरिकल फॉर्म्युला. आणि हा N काय असतो, होल नंबर असतो. त्यामुळं आता एम्पिरिकल फॉर्म्युला दिलेला आहे CH2O2. मग मॉलिक्युलर फॉर्म्युला एवढाच तरी असला पाहिजे किंवा याच्या दुप्पट तिप्पट चौपट असला पाहिजे. मग आता C2H2O2 आहे का याच्यात बघू, हे आहे C2H2O2 याच्यात दिसायला आपल्याला. म्हणजे एक प्रोबेबल ॲन्सर हे होऊ शकते. पण याच्या दुप्पट तिप्पट आहे का बघू, म्हणजे C2H4O2 नाही, C2H4O2. दी एम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ ॲन ॲसिड, दी प्रोबेबल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ॲसिड इज. तर आता हे C2H4O2 हा डबल जरी असला तरी ॲसिडचा फॉर्म्युला होऊ शकत नाही. कारण ॲसिड होण्यासाठी त्याच्यामध्ये COH ग्रुप लागतो. म्हणून आता हे 2 कार्बन 4 हायड्रोजन याचा जर ॲसिड झाला तर कसा होईल, हे COOH असाच होऊ शकतं. त्यामुळं हे C ॲन्सर येणार नाही, याचं ॲन्सर कोणतं येणार आहे, बीच येणार आहे. म्हणजे काही गोष्टी आपल्याला म्हणजे त्या फॉर्म्युल्यानुसार जरी म्हणजे इथं आपल्याला B आणि C ॲन्सर वाटायले, पण तो ॲसिड असला म्हणजे त्याच्यामध्ये COH ग्रुप असला पाहिजे. मग आता तुम्ही म्हणसाल याचा कोणता ॲसिड तयार होते, तर याचा ॲसिड काय होणार आहे, याचा जो ॲसिड आहे तो काय होईल HCOOH. म्हणजे 1 कार्बन आहे, 2 हायड्रोजन आहेत आणि 2 ऑक्सिजन आहे. म्हणून या 6व्याचं उत्तर काय असणार आहे, सेकंड असणार आहे. त्याच्यानंतर 7व्याकडे जाऊत आपण. 7व्याकडे 7वा न्यूमरिकल काय म्हणते आपल्याला, तर एक कंपाऊंड कंटेन 69.5% ऑक्सिजन
3.5% नायट्रोजन अँड इट्स मॉलिक्युलर वेट. म्हणजे आपल्याला काय दिलं याच्यामध्ये, नायट्रोजनचं पर्सेंटेज दिलं. ते किती आहे नायट्रोजनचं पर्सेंटेज, नायट्रोजनचं 35.5 आहे आणि ऑक्सिजनचं किती आहे 69.5 आहे. आता एम्पिरिकल फॉर्म्युला काढायचा किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा तर आपल्याला अगोदर त्याचा ॲटॉमिक रेशो काढावा लागते. मग आता पहिल्यांदा याच्यात एम्पिरिकल फॉर्म्युला काढूत. याला काय करूत, ज्याचं पर्सेंटेज आहे त्याला त्याच्याच ॲटॉमिक वेटनं डिव्हाइड करायचं. नायट्रोजनचं ॲटॉमिक वेट 14 आहे, मग 30.5 डिवायडेड बाय 14 आणि इथं हे 16 डिवाइड करायचं याला. मग याचं कॅल्क्युलेशन आपल्याला हे किती येते 2. पहिल्याचं 14 दुनी 28 म्हणजे 2.178 येते आणि हे जे आहे हे 4.343 येते. 1664 म्हणजे 4 पॉईंट समथिंग. आता पुढे काय करायचं असते, या ॲटॉमिक रेशोमधल्या स्मॉलेस्ट रेशोनं दोन्हीला डिव्हाइड करायचं असते. म्हणजे 2.178 दोन्हीला डिव्हाइड करायचं. 2.178. मग आता हे 1 येते आणि हे नियर अबाउट काय येते 2 येतो. म्हणजेच नायट्रोजन इज टू ऑक्सिजन रेशो कसा आहे 1:2. म्हणून एम्पिरिकल फॉर्म्युला काय होईल NO2 होईल. मग एम्पिरिकल फॉर्म्युला मास, एम्पिरिकल फॉर्म्युला मास किती होईल म्हटलं तर नायट्रोजन 14 आणि ऑक्सिजन 2 आहेत 32. म्हणजेच किती व्हायलं 46 व्हायलं. आणि मोलार मास आपल्याला दिलेला आहे. मग तो फॉर्म्युला आहे कोणता, N = मोलार मास डिवायडेड बाय ॲटॉमिक मास. आता हे मोलार मास 92 आहे आणि एम्पिरिकल फॉर्म्युला हे एम्पिरिकल फॉर्म्युला मास किती आहे तो 46 आहे. मग हे किती येते 2 येतो. मग आता आपल्याला हा एक फॉर्म्युला माहीत आहे कोणता, हे मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू N इंटू एम्पिरिकल फॉर्म्युला. मग N किती आलेला आहे 2 आलेला आहे आणि मॉलिक्युलर एम्पिरिकल फॉर्म्युला काय NO2 आहे. म्हणजेच मॉलिक्युलर फॉर्म्युला काय झालेला असणार आहे N2O4. N2 काय झालेला असणार आहे तो फॉर्म्युला N2O4. आता N2O4 याच्यामध्ये N2O4 कोणता आहे याच्यामध्ये पर्याय बघा, N2O4C आहे. म्हणजे याचं ॲन्सर कोणतं झालेलं असणार आहे, हे C ॲन्सर झालेलं असणार आहे. त्यानंतर 8व्यामध्ये बघा 0.1 मोल ऑफ ए कार्बोहायड्रेट विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला CH2O कंटेन 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. व्हॉट इज इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला. मग 0.1 मध्ये 1 ग्रॅम आहे तर 1 मध्ये तो किती असेल 10 ग्रॅम असणार आहे. मग आता 10 ग्रॅम हायड्रोजन असणारा मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता आहे, ज्याच्यामध्ये 10 हायड्रोजन आहेत तो होईल. मग 10 हायड्रोजन कोणत्यामध्ये आहेत, या पहिल्यामध्ये आहेत. म्हणून याचं ॲन्सर कोणतं होणार आहे, हे C5H10O5. त्याच्यानंतर आता पुढचा 9वा न्यूमरिकल बघा. ॲन ऑर्गॅनिक कंपाऊंड हुज एम्पिरिकल अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला आर सेम
contain 20% carbon, 6.7% hydrogen and 46.7% nitrogen, and its rest the rest is oxygen. On heating it yields ammonia, leaving a solid residue. The solid residue gives a violet color with dilute solution of alkaline copper sulfate. The organic compound is. म्हणजे पहिल्यांदा आपण याचा मॉलिक्युलर किंवा एम्पिरिकल फॉर्म्युला काढू. एम्पिरिकल फॉर्म्युला काढण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज दिलेलं आहे. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे पर्सेंटेज दिलेले आहेत. कार्बन किती आहे? 20%. त्यानंतर हायड्रोजन 6.7%. नंतर नायट्रोजन हे 46.7% आणि रिमेनिंग काय असणार आहे? ऑक्सिजन असणार आहे. म्हणजे 100 या तिघांची सम, याला आपण 100 मधून मायनस केलं तर ते येते 26.6. मग हे आता हे सगळ्यांचं पर्सेंटेज आलेलं आहे. आता एम्पिरिकल फॉर्म्युल्यासाठी आपल्याला काय करायचं? त्यांच्या अटॉमिक मासनं डिवाइड करायचं. कार्बनला 12, हायड्रोजनला 1, नायट्रोजनला 14, ऑक्सिजनला 16. आता हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आता हे जवळपास किती येते? 1.66. कारण हे 24 असलं असतं तर 2 पॉईंट समथिंग आलं असतं, आहे की नाही. त्यानंतर हे 6.7 येते. हे 14×42 म्हणजेच साधारणतः 3.33 येते. आणि हे 16×32 म्हणजेच 1.66 येते. मग आता याच्यातला स्मॉलेस्ट रेशो कोणता आहे? तर 1.66 आहे. मग 1.66नं सर्वांना डिवाइड करायचं. म्हणजे हे 1 आलं, हे 1.66, हे 16×64 म्हणजे जवळपास 4 येते. आणि इथे 1.66 म्हणजे हे 2 येते आणि हे 1.66 म्हणजे 1 येते. म्हणजेच याच्यामध्ये कार्बन इज टू हायड्रोजन इज टू नायट्रोजन इज टू ऑक्सिजन हा रेशो कसा येईल? 1:4:2:1. म्हणजेच याचा एम्पिरिकल फॉर्म्युला काय होईल? CH4N2O अशा टाईपचा. मग आता हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला खालीलपैकी कोणत्या फॉर्म्युल्याला म्हणजे कॉम्पेन्सेट होऊ शकतो? तर याच्यामध्ये हा मॉलिक्युलर फॉर्म्युला सगळ्यांचाच, म्हणजे एक कार्बन असणारे सगळेच आहेत पहा. फक्त कोणतं बी याचं ॲन्सर होऊ शकत नाही, कारण ते 2 कार्बन दिसायले. तर याच्यामध्ये काय होईल? ॲन्सर याचं लास्ट ई येऊ शकतो, कारण 2 नायट्रोजन आहेत, 1 कार्बन आहे, 4 हायड्रोजन आहेत आणि तो युरिया आहे. आणि युरियाला हीट केल्यानंतर त्याच्यामधून काय होते? अमोनिया बाहेर पडते. आणि तो जो कंपाऊंड असतो, म्हणजे त्याला हीट केल्यानंतर म्हणजे 2 युरियाचे मॉलिक्यूल हे हीट केल्यानंतर एक अमोनिया मॉलिक्यूल देतात आणि एक असा प्रॉडक्ट देतात की ज्याचा फॉर्म्युला असा आहे. म्हणजे NH2CO NH
CONH2 की ज्याला बाययुरेट म्हणतात. या कंपाऊंडला बाययुरेट कंपाऊंड म्हणतात. आणि प्लस काय मिळते तर अमोनिया मिळते. मग आता हे बाययुरेट कंपाऊंड अमोनिया मिळाल्यानंतर याच्यात पुढे या न्यूमरिकलमध्ये काय म्हटलेलं होतं, दी सॉलिड रेसिड्यू ऑन हिटिंग इट इल्ड्स अमोनिया लिव्हिंग ए सॉलिड रेसिड्यू. मग तो बाययुरेट हा काय होता, सॉलिड रेसिड्यू होता. दी सॉलिड रेसिड्यू गिव्ज व्हायलेट कलर विथ डायल्यूट सोल्युशन ऑफ अल्कलाइन कॉपर सल्फेट. दी ऑर्गॅनिक कंपाऊंड इज. म्हणजे आता ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला मिळाला, कोणता आहे तो, हा युरिया आहे. आणि ही जी टेस्ट दिलेली आहे याला बाययुरेट टेस्ट म्हणतात. ते CONH जे अमाइड लिंकेज डिटेक्ट करण्यासाठी वापरल्या जाते, प्रोटीनच्या डिटेक्शनसाठी. कारण प्रोटीनमध्ये सुद्धा हा अमाइड लिंकेज असते. अमाइड लिंकेजसाठी वापरल्या गेलेली ही टेस्ट आहे. त्यानंतर 10व्या प्रश्नामध्ये पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ ॲन ऑर्गॅनिक कंपाऊंड ए इज कार्बन आणि हायड्रोजन दिलेलं आहे. पहा, वेपर डेन्सिटी दिलेली आहे 14. कन्सिडर दी फॉलोइंग रिॲक्शन सिक्वेन्स. मग आता याच्यामध्ये आपल्याला ए कंपाऊंड जो आहे तो आपल्याला काय म्हणायचं ते डबल बॉन्ड असणारा कंपाऊंड असू शकतो, कारण त्याच्यामध्ये क्लोरीनचं ॲडिशन व्हायलेलं आहे. ॲक्वियस क्लोरीन म्हणजेच क्लोरीन वॉटर ॲड व्हायला म्हणजे Cl आणि OH. म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल, हे 14 व्हेपर डेन्सिटी 14 आहे, म्हणजे मोलार मास काय असणार आहे 28 असणार आहे. आणि पर्सेंटेज कार्बन हायड्रोजनचंच दिलेलं आहे 100% म्हणजे तो हायड्रोकार्बन असेल. मग 28 मोलार मास असणारा हायड्रोकार्बन कोणता असतो, हा CH2 म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2 अशा टाईपचा. आणि क्लोरीन वॉटर ॲड करायला म्हणजे ClOH ॲड होते. मग हायपोक्लोरस ॲसिड म्हणू शकतो. मग एका कार्बनवर काय होईल OH जाईल आणि दुसऱ्या कार्बनवर काय जाईल Cl जाईल. मग आता हा A झाला, हा B झाला. आता या बीला काय करायले केशियन बरोबर रिॲक्ट करायले आणि त्या आलेल्या प्रॉडक्टचं हायड्रॉलिसिस करायले. आता हे केशियन बरोबर रिॲक्ट केल्यामुळं Cl विल बी रिप्लेस्ड बाय Cn. हे OH जशाला तसं राहील, CH2 Cn येईल. आणि या Cnचं हायड्रॉलिसिस केलं आपण तर आफ्टर हायड्रॉलिसिस धिस Cn गेट्स कन्व्हर्टेड इनटू COOH. म्हणजेच काय होईल CH2 हे इकडं OH नंतर CH2 COOH म्हणजे हा प्रॉडक्ट असणार आहे. मग आता हे कोणतं आहे याच्यामधलं, तर याच्यामधलं कोणतं आहे OH CH2 CH2 COOH म्हणजे कोणतं असणार आहे, हे सेकंड असणार आहे. त्याच्यानंतर 11व्यामध्ये हे हायड्रोकार्बन कंटेन 80% कार्बन. व्हॉट इज दी एम्पिरिकल फॉर्म्युला. आता 80% कार्बन म्हटल्यानंतर 20% काय असणार आहे हायड्रोजन असणार आहे. म्हणजे याचं काय विचारलं त्याच्यामध्ये एम्पिरिकल फॉर्म्युला विचारलं. मग आता कार्बन 80% हायड्रोजन 20%, याला आपण 12 याला 1. मग आता हे किती येते 6.66 आणि हे 20.2
20चे येते, ठीक नाही. मग आता हे स्मॉलेस्ट आहे, याला आपण 6.66 आणि याला आपण 6.66 डिवाइड केलं तर हे 1 येते आणि हे किती येते 3 येते. मग कार्बन इज टू रेशो, कार्बन इज टू